आज आपण छान अशी मस्त साधी सोपी परंतु चविष्ट अशी थाळी बनवणार आहोत। ह्या थाळीमध्ये आपण कांद्याची पात बनवणार आहोत। अगदी मस्त सोप्या पद्धतीने छान अशी चविष्ट भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्याबरोबर गरम गरम ज्वारीची भाकरी, लोणचं, उडदाचा पापड। तर सगळ्यात प्रथम भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांद्याची पात। ही कांद्याची पात छान स्वच्छ निवडून घेतलेली आहे। आता हिला 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। कापल्यानंतर धुवायची नाही, अगोदरच आपल्याला कांद्याची पात धुवायची आहे। धुवून घेतल्यानंतर 2 ते 3 पाण्याने कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर कांद्याची पात कापून घेतलेली आहे। कांदा वेगळा कापलेला आहे आणि पात वेगळी कापलेली आहे। भाजी बनवायला सुरुवात करूया। अगदी झटपट तयार होणारी ही थाळी आहे, परंतु खूप छान चविष्ट पण लागते। तर या ठिकाणी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे। नंतर एक लहान चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरीला छान तडतडू द्यायची, मोहरी कच्ची ठेवायची नाही। तर या ठिकाणी छान अशी मोहरी तडतडलेली आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकणार आहोत। नंतर आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। हिरव्या मिरच्या घातल्यानंतर आपल्याला लसूण घालायचा आहे। तर या ठिकाणी 15-16 पाकळ्या लसूणच्या अर्धवट ठेचून घेतलेल्या आहेत, त्या घालूया आणि लसूण सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। लसूण परतवून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला जे कांदे आपण वेगळे कट केलेले होते कांद्याच्या पातीचे, ते घालायचे आहेत आणि कांदे सुद्धा आपल्याला थोडेसे परतवून घ्यायचे आहेत। तर सगळा कांदा जो आहे पातीचा कापलेला तो घातलेला आहे फोडणीमध्ये। आता हा कांदा सुद्धा आपल्याला थोडा परतवून घ्यायचा आहे, याच्यामुळे खूप छान चव येते भाजीला। नंतर आता थोडीशी लहान पाव चमचा हळद घातलेली आहे। हळद मिक्स करून घेऊ आणि सगळी कापून घेतलेली कांद्याची पात आता आपल्याला फोडणीमध्ये घालायची आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीने भाजी आपण बनवणार आहोत। तर फोडणी आपली तयार आहे। पात जी आहे कापलेली ती घालूया आणि या ठिकाणी जर आता तुम्हाला रस्सा भाजी पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी पाणी घालू शकतात, परंतु मी कोरडी भाजी बनवत आहे तर मी या ठिकाणी पाणी घालणार नाही। त्याचंच पातीला पाणी सुटतं आणि त्याच्यातच ही पात मस्त शिजते। आता यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घालणार आहे। तर मुगाची डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून ती घातलेली आहे। मुगाची डाळ घालून केलेली कांद्याची पात चवीला फार छान लागते। या ठिकाणी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। मिक्स करून घेऊया आणि आता ही भाजी आपल्याला एकदम कमी गॅसवर शिजवून घ्यायची आहे। कांद्याची पात फोडणीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर एक झाकण झाकून कमी गॅसवर ही भाजी आता आपण शिजवून घेणार आहोत। अधूनमधून भाजी मिक्स करून घ्यायची आहे, खालीवर करून घ्यायची आणि भाजी पूर्ण व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे, भाजी आणि त्यात घातलेली मुगाची डाळ। आता कमी गॅसवर ही भाजी मी बाजूच्या गॅसवर शिजण्यासाठी ठेवते आणि इकडच्या गॅसवर मी भाकरी बनवून घेतलेल्या आहेत। भाजी शिजते तोपर्यंत सगळ्या भाकरी या ठिकाणी झालेल्या आहेत। भाकरी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी चपातीसुद्धा बनवू शकतात। तर या ठिकाणी सगळ्या भाकरी मी गरम गरम तयार करून घेतलेल्या आहेत आणि भाकरी बनवते तोपर्यंत मस्त तयार झालेली आहे। म्हणजे अशी झटपट तयार होणारी साधी सोपी आपली थाळी तयार झालेली आहे। बघा, भाजीसुद्धा मस्त शिजलेली आहे, त्यातील डाळही छान शिजलेली आहे। आता आपण सर्विंग प्लेट तयार करून घेऊया। उडदाचा पापड, तुम्हाला जो पापड आवडत असेल तो पापड घेतलात तरी देखील चालेल। गरम गरम ज्वारीची भाकरी, छान अशी गरम गरम मूग डाळ घालून बनवलेली कांद्याची पात आणि छान असं लोणचं। साधी सोपी झटपट सकाळी किंवा रात्री दोन्हीही वेळेस तुम्ही ही थाळी बनवू शकतात। रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये। वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद।